नागपुरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. सरकारतर्फे रविवारी विरोधी पक्षांना चहापानाचं निमंत्रण. हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी सादर होणार हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या. 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार आणि रविवारीही कामकाज चालणार. ग्रामीण रुग्णालय आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार. आमदार अमोल मिटकरी यांची माहिती. कोल्हापुरात महायुतीमध्ये एकत्र लढण्यावर एकमत. राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये झाली बैठक. बैठकीमध्ये महायुतीत एकत्र लढण्याचा निर्णय. कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीचा भगवा फडकणार. शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा. आमचा पक्ष कुणाचीही मांडलिकी करत नाही. मुंबई पालिकेत भाजप एकटी जिंकू शकत नाही. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत आली. मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे चालणार नाहीत. माझं अस्लम शेख यांच्या सोबत काही वैयक्तिक वैर नाही. मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य. मुंबईतल्या मालाडच्या मालवणी भागामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणावरनं श्रेयवाद. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी गोंधळ. मालाडच्या मालवणीमध्ये वातावरण तापलं. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात. भाजप आमदार प्रवीण तायडे अचलपूर मतदारसंघातले विविध प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणार. नाशकात मोठी वृक्ष लागवड करण्यासाठी हैदराबादच्या राजमुंद्री इथं झाडं आयात करण्याचा निर्णय. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः केली झाडांची निवड. भाजप कार्यकर्त्यांकडनं मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण. उरणमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार आणि भाजप उमेदवाराविरोधात व्हिडिओ बनवला म्हणून मारहाण. मनसे कार्यकर्ते सतीश पाटील यांनी केली तक्रार दाखल. कामठीमध्ये बावनकुळेंनी वोट चोरी केली आहे. बावनकुळेंनी राजीनामा द्यावा. सुलेखा कुंभारेंचे बावनकुळेंवर वोट चोरीसारखे गंभीर आरोप. सुलेखा कुंभारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले बोगस मतदारांचे व्हिडिओ. मंत्री बावनकुळेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार. सुलेखा कुंभारे यांचं वक्तव्य. मंत्री बावनकुळेंची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस. 5 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली. नवी मुंबईच्या वाशीमध्ये गोकुळच्या नवीन दही प्लांटचं उद्घाटन. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटलांची उपस्थिती. गोकुळच्या कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती. पान मसाला आणि खर्रा कायमचा बंद करा. खासदार संजय देशमुख यांची लोकसभेमध्ये मागणी. अमित ठाकरेंच्या मेहुण्याचा विवाह सोहळा दिल्लीमध्ये संपन्न. पंतप्रधान मोदींचीही हजेरी. पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्र फोटो सेशन. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची महायुती असेल. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा महापौर होईल. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी आमदार प्रताप अडसड अधिवेशनात आवाज उठवणार. पांदण रस्ते, रोजगार, पाणी पुरवठ्याचे प्रश्न अधिवेशनात मांडणार. अडसड यांनी दिली माहिती. लोकसभा आणि विधानसभेपेक्षा जास्त पालिकेला काम करेन. मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. प्रभाग बदलल्यामुळे निराश झालेल्या माजी नगरसेवकांना गणेश नाईकांनी दिला कानमंत्र. कोल्हापुरात महाविकास आघाडीनं ठाकरेंच्या शिवसेनेला गृहीत धरू नये. काँग्रेसकडनं शिवसेनेला सावत्र वागणूक मिळतीये. पालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार. जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंचा इशारा. पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश संपन्न. पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला हल्लाबोल.
बीडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ प्रकरणी दीपक देशमुखांसह 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. परळीतील प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतंय, दीपक देशमुख यांचा अधिकाऱ्यांवर आरोप. नागपुरात हिंगणा मतदारसंघामध्ये बोगस मतदान, अनिल देशमुखांचा आरोप. 118 जणांचे बोगस कार्ड्स तयार करून मतदान, अनिल देशमुखांचा आणखी एक आरोप. धाराशिवमध्ये बोगस एक्झिट पोल देणाऱ्या युट्यूब चॅनलकडे दुर्लक्ष केल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख वादाच्या भोवऱ्यात. तक्रार देऊन सुद्धा युट्यूब चॅनलवर कारवाई न केल्यानं निवडणूक आयोगानं मागवलं स्पष्टीकरण. आमच्या उठावामुळेच भाजप पुन्हा सत्तेत, महायुती भक्कम करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. शिंदेंच्या निर्णयामुळेच महायुतीला घवघवीत यश. मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मुंबई हैदराबाद महामार्गावरच्या कोरेगाव इथल्या पुलाचं काम करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांचं पाण्यामध्ये बसून आंदोलन. काम सुरू करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आमदार स्वामी यांनी दिला इशारा. पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं महार वतनदारांच्या वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटर्नी गायब. 42 एकर जमीन तेजवानीनं पार्थला विकली. पॉवर ऑफ अटर्नीमध्ये महत्वाची माहिती. नेहरूंचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका. नेहरूंचा राजकीय पाया नष्ट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्देश असल्याचाही केला दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपतर्फे शौर्य दिनाच्या निमित्तानं दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन. आरतीमध्ये भाजप नेत्यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे पालिका निवडणूक महाविकास आघाडीमधूनच लढणार, शरद पवारांचा प्रशांत जगताप यांना शब्द. मुंबईतील 17 विभागात 8 आणि 9 डिसेंबरला पाणी कपात होणार. पालिकेकडून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. गडचिरोलीतील एसटी प्रमाणपत्र पडताळणी समिती किनवट इथं स्थलांतरित करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. राज्य शासनाच्या निर्णयाला आदिवासी अधिकार बचाव कृती समितीचा तीव्र निषेध. मुंबई अहमदाबाद मार्गालगत वनविभागाच्या जागेतील झाडोलाखांची कत्तल. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी. आतापर्यंत कारवाई झालेली नाही. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीचं आंदोलन. माणगावात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. महामार्गाचं काम रखडल्याच्या निषेधार्थ केलं आंदोलन. इचलकरंजीमध्ये असणाऱ्या कॅफे अड्डावर निर्भया पथकाचा छापा. कॅफेच्या नावावर चालणारे स्पेशल रूमसह अनेक अश्लील प्रकार उघड. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 3,000 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात प्रति किलो 21,000ची वाढ. समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचा संप. प्रलंबित मागण्यांवर दुर्लक्ष केल्यामुळे काम बंद. महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प. टोल प्रशासनाकडनं ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेतलं गेलं मागे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला. बुलढाण्यातल्या 3 ठिकाणी कंत्राटदारांचं सिटी स्कॅन बंद. रुग्णालयाकडनं रुग्णांचं सिटी स्कॅन नियमित सुरू. आरोग्य प्रशासनाची माहिती. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तपास अधिकाऱ्यांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश. ग्रोबज 280 कोटींचा घोटाळा, मग 12 कोटींचं चार्जशीट दाखल का? मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचची विचारणा. कोल्हापुरातल्या खासबाग कुस्ती मैदानावर लवकरच घुमणार शड्डू. पैलवानासारखा आखाड्याला खुराक.
खासबाग मैदानाच्या आखाड्याला आमदार अमल महाडिक यांची मदत. कोल्हापुरात पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन, कार्यशाळा आणि वैरण बियाणं वाटपाचा कार्यक्रम. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ. कोल्हापुरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 369 वाहनधारकांना दंड. वाहनधारकांकडनं 4,17,750 रुपयांचा दंड वसूल. 150 चालक विनापरवाना प्रवास करत होते. अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना चुकीच्या पद्धतीनं नियुक्त केल्याची माहिती. 18 महिन्यानंतरही अद्याप कारवाई नाही. कारवाईसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांचा 15 डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा. सोलापूरमधल्या अक्कलकोट मार्गावर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण उपक्रमाची संकल्पना आणि नियोजन पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार. नागरिकांनी मोठ्या उत्साहानं घेतला सहभाग. शूटिंग स्टार्स 2025 सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचं आयोजन. यात टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी सारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी. अकोला जिल्ह्यातल्या आदिम संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सवाचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांकडनं पाहणी करत सर्व यंत्रणांना कामाला लागण्याचे दिले निर्देश. जळगाव शहरातल्या मेहरुण स्मशानभूमीमध्ये सुविधांसाठी नागरिकांचं चितेवर बसून अनोखं आंदोलन. स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शववाहिनी, सभामंडप, सुरक्षा रक्षक यांच्यासह अन्य सुविधाही प्रलंबित. आमदार सुरेश भोळेंच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतलं मागे. शिक्षक घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि फिर्यादी विद्यमान उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण फरार. चव्हाण यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल. सांगली झेडपीच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराची चौकशी करा. स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. अन्यथा बेमुदत उपोषण करू. स्वाभिमानी स्वराज्यचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांचा इशारा. आंदोलन करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कामगारांचा आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार कापणार. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांचा थेट इशारा. यवतमाळमध्ये लाडखेड, दिवसा, कामठवाडा, जमवाडी या गावांमध्ये शेतात दिवसा भार नियमन. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकं संकटात. सिंचनाची गरज असताना वीज खंडित होत असल्यानं शेतकरी चिंतेत. गडचिरोलीमध्ये धान विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. कोल्हापुरातल्या 300 गावांमध्ये जागतिक मृदा हिंदी चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया या अभियानाला सुरुवात. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचा शेतकऱ्यांना सल्ला. वर्ध्यामध्ये रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. स्पर्धेत रब्बी पिकं, ज्वारी पिकं, हरभरा, करडई आणि जवस या एकूण 5 पिकांचा समावेश. पिकांसाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणं आवश्यक. दिल्लीमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशन्समुळे मोठी समस्या. सलग 4थ्या दिवशी प्रवाशांना फटका. अचानक झालेली गर्दी आणि प्रचंड मागणी वाढल्यामुळे फ्लाईट बुकिंग प्लॅटफॉर्मवर तिकिटांच्या दरामध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ. पुणे विमानतळ प्रवाशांचे हाल. काल दिवसभरामध्ये 30 पेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल. आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर दरवाढ करत केली लुटमार सुरू. इंडिगोचं विमान रद्द. प्रवाशांचा मनस्ताप. पुढचे काही दिवस कुठलंही बुकिंग नाही. काउंटर बंद. खाजगी बसचं दिल्लीचं भाडं चक्क 10,000 रुपये.
गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पक्षाच्या रॅलीमध्ये एका व्यक्तीनं बूट फेकल्यानंतर हाणामारी. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी. कोकणातला शेतकरी आक्रमक. अनिल अंबानींच्या रिलायन्सवर ईडीची कारवाई सुरूच. 1120 कोटींची मालमत्ता आतापर्यंत जप्त. ईडीकडनं अंबानींची आतापर्यंत एकूण 10,117 कोटींची मालमत्ता जप्त. हिमाचल प्रदेशमधल्या द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा. तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप. कोल्हापूर ते वैभववाडी नवा रेल्वे मार्ग आणि कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेमध्ये मागणी. बॉलिवूडमध्ये सर्वात मोठा करार. नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीची केली खरेदी. 72 अब्ज डॉलर्समध्ये वॉर्नर ब्रदर्स आणि नेटफ्लिक्समध्ये डिस्कव्हरीची खरेदी. अमेरिकी वायुदलाचं F-16 लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त. लढाऊ विमान दक्षिण कॅलिफोर्नियातल्या वाळवंटात दुर्घटनाग्रस्त. या दुर्घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी नाही. समाजकार्य करणाऱ्या तरुणाला हाँगकाँग रोटरीचा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड. सामाजिक काम सुरू केल्यानंतर अवघ्या 5 वर्षात अवॉर्ड मिळवणारे यवतमाळचे संदीप शिंदे हे द वन अवॉर्ड्सच्या इतिहासातील पहिले तरुण. नीरासाठी मुलगी पाहायला गेलेल्या महिलेचा डंपरच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू. सांगलीतल्या मिरजमधली घटना. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. सोलापूर हैदराबाद मार्गावर कंटेनरचा अपघात. चालकाच्या चुकीमुळे कंटेनर थेट डिव्हायडरवर चढला. दुर्घटनेत कंटेनरचं मोठं नुकसान. नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मद्यधुंद शिक्षकाचा धिंगाणा. शिक्षक नियमित दारू पिऊन येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. पालकांनीच बनवला शिक्षकाचा व्हिडिओ. मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग बॉम्ब शोध पथकाकडनं शोध सुरू. पोलिसांकडनं परिसरातली वाहतूक काही काळ करण्यात आली होती बंद. लोणावळ्यामध्ये लायन्स पॉइंट जवळ टेम्पो आणि कारची जोरदार धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू. पंढरपूरमध्ये रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या विवाहितेला चुकीचं रक्त दिल्यानं तिचा मृत्यू. रक्त पुरवठा करणाऱ्या ब्लड सेंटरनं चूक मान्य केली. श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर सील. बुलढाण्यातल्या खामगावात जीवघेणा प्रकार. नादुरुस्त ऑटोमधनं घरगुती सिलेंडरचं वाटप. प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल. प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.